बनल्या 64 करायच्यात 65. शंकर पाटील आणि योगेश पाटीलची जोडी, दोन बंधूंची जोडी आपल्या गावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी मैदानामध्ये उतरली आहे. अभय चौधरीच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल फेस करतोय शंकर पाटील आणि शंकर पाटीलचा पहिला वार आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. भोस संघाचा किरण पवार म्हणून ज्याला म्हटलं जातं तो शंकर पाटील स्ट्रायकिंग एरियावरती तयार आहे. आता देखील फटका छान आहे, गॅप भरपूर मोठा आहे, धावांचा तोटा नाहीये. बॉल एकटा पागे चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. चौकार. या आधीच्या बॉलवरती षटकार आणि आताच्या बॉलवरती चौकार. टार्गेट जरी मोठं असलं ना तरी ती टार्गेट चेस करण्याची धमक ही आमच्यामध्ये आहे आणि हेच सांगत असताना शंकर पाटील मैदानाच्या आतमध्ये. दहा धावा स्कोर कार्डवरती येत. पाटील तयार. पुढचा बॉल आता ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला फिल्डर बॉलला तर स्टॉप जरूर केलंय. तत्पूर्वी 2 धावा मिळतात. या 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलंय ते 12 अंकावरती. 12 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 0.3 बॉलचा खेळ आता कंप्लीट झालाय. 65चं टार्गेट आहे. 53 अजूनही करायच्या त्या मॅचमध्ये. बॉल शिल्लक आहेत 15. ओहो फटका छान आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आणि एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक खेळला. बॉल सीमा पार. सिक्सर. षटकाराला 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अक्षरशः पहिला बॉल पासून तुटून पडलाय शंकर पाटील मैदानाच्या आतमध्ये. मेहनत भरपूर मोठी आहे, संघर्ष भरपूर मोठा आहे टीम ओमकोंडेश्वर भोस संघाचा. पाटील तयार. ओव्हर द विकेट ऑन दी अप. कॅच इटचा कॉल झालाय. कॅच होईल का आणि कॅच ड्रॉप. कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. जीवनदान तर जरूर शंकर पाटीलला मिळालंय. 5 मध्ये 19 आतापर्यंत खर्च केल्यात अभय चौधरीनं. आता जर शेवटच्या बॉलवरती षटकार चौकार आला ना तर नक्कीच एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये ओमकोंडेश्वर भोस संघ पाहायला मिळेल. या धावा चेस होऊ शकतात. जर हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये टिकले तर नक्कीच या धावा चेस होतील. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल यावेळेला खोलात टाकला होता. बॉल जागेवरती गरंगळत राहिलाय. डॉट बॉल आलाय आणि आता षटक क्रमांक पहिला देखील कंप्लीट झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 19 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट फ्रॉम टीम ओमकोंडेश्वर भोज. 46 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट. रिक्वायर्ड 12 डिलिव्हरीज. 12 बॉल आणि 46 धाव्यांची गरज. मध्ये 26. 12 46ची गरज आहे. 23.00च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. धावागती मेंटेन ठेवायची आहे. 23 धावा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कशाही परिस्थितीमध्ये इथे प्रतिषटकामध्ये कंप्लीट करायच्यात. लेग बायच्या स्वरूपात सिंगल टीमच्या खात्यामध्ये ॲड केली जाते. आता 11 मध्ये 45 करायच्यात. योगेश पाटील आणि शंकर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. योगेश तयार. रोहित धुळेच्या विरोधात स्विच हिट करायचा प्रयत्न होता बट नाही जमलं. अवे फ्रॉम बॉडी ठेवला आणि आताचा बॉल आला डॉट. बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना सरळ बॅटचा वापर आता करावा लागेल.
आता देखील लेग स्टिकच्या वरून हा बॉल विकेट किपर विवेक गायकवाडच्या हातामध्ये. वन्स अगेन डॉट बॉल. पर्टिक्युलर षटक या ओव्हरमध्ये होईल का? आता याचं उत्तर येणारे 3 बॉल जरूर देऊन जातील, कारण पहिल्या 3 बॉलवरती रोहित धुळेनं आपलं नाव तर चिपकवलंय, पण आता पुढच्या 3 बॉलवरती नाव कोणाचं राहील? चौथा बॉल पूल करायचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे. अजय धुळे प्रयत्न करतोय, बट बॉल फर्स्ट बाउन्स वरती गॅदर केला जातोय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीने स्कोर कार्ड 22 अंकावरती. 22. 43 अजूनही करायच्यात. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड. धावा 23 आहेत. 23. 42 अजून या मॅचमध्ये करायच्यात. 8 बॉल 42. फुलर लाईनचा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर प्रचंड वेगानं बॉलपर्यंत पोहोचतो. प्रेम धुळे, सिंगल मिळाली. 24 बनल्यात. आता 41 ची गरज आहे. सात बॉल 41 ऑन दी अप. बॉल हवे मध्ये, फटका मिस टायमिंग आहे. रोहित धुळे स्वतः डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. फायनली कॅच कंप्लीट केली. आता मास समीकरण आपण पाहता, अंतिम 6 बॉल आणि 6 मध्ये विजयासाठी 41 धाव्यांची गरज. चला टीम जय हनुमान चामटोली, कॅप्टन दिनेश भगत या आपण. आणि आर के ग्रुप वालिवली आपण देखील आल्याची रिपोर्टिंग करा. सहा बॉल आणि 41 धावा हे समीकरण आहे या मॅचमध्ये. आज योगेश पाटीलनं थोडंसं नाराज जरूर केलंय टीम ओम कोंडेश्वर बोज या संघाला, बट जर एखादा नो बॉल आला आणि या पहिल्याच बॉलवरती जर षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. पहिलाच बॉल खोदून काढलाय आणि लँड होतोय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. भावेशला पण पाहताय बॉलिंग मार्क वरती. 6 मध्ये 41 करायचे होते षटकाराला, आता 5 मध्ये 35. ऑन साइडला खोदून काढलाय. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये हळूहळू का होईना बट विजयाच्या दिशेनं वाटचाल तर केली आहे टीम हर्ष 11 जय हनुमान जोविली संघाना. आता 3 मध्ये 34. तीन बॉल 34ची गरज. फ्लिक केलाय आणि आता विकास भारतीच्या बॅटमधून बऱ्याच वेळानंतर षटकार आलाय. जय हनुमान चामटोली टीमचा कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. या मॅच नंतर आपण लगेचच टॉस करूयात आणि या मॅच नंतर लगेच आपण सेमीफायनल मॅचला देखील सुरुवात करूयात. वन्स अगेन अजून एक फटका खेचून मारलाय. हा देखील बॉल सीमारेषा पार जाईल. आला षटकार. शेवटचा बॉल हुक करायचा प्रयत्न आणि आता मॅच फिनिश. सामना जिंकलाय
टीम हर्ष 11 जर्मन झोविली संघानं अभिनंदन टीम झोविली अँड हार्ड लक टफ लक ओम कोंडेश्वर भोज. चला झोविली टीमचा कॅप्टन आपण लगेच घ्या. टॉस आपण संपन्न करूयात आणि मास्टर देखील सुरुवात करूयात. आणि प्रथमतः स्वीकारले फिल्डिंग इन्व्हाइट केलंय जर्मन झोविली टीमला. आणि जशी मॅचला सुरुवात तसं करत आवाजामध्ये परिवर्तन या ऐकूयात पुन्हा एकदा आपण राहुलजी चव्हाण सरांचा आवाज. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे खजिनदार सन्मान्य श्री सचिनजी दलाल साहेबांचं शुभ आगमन होतंय आणि साहेबांचं आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. 2 षटकांची मॅच.
आजचा अंतिम दिवस. दोन्ही टीमचे कॅप्टन 2 ओव्हरची मॅच यायची आपण नोंद घ्यायची आहे. करण आणि दिनेश दोघांनाही आम्ही अनाऊन्स करतो की 2 ओव्हरची मॅच आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. बदलापूरकर चषक ही स्पर्धा रंगते आणि त्या स्पर्धेचा आपण पाहतोय आता सेमीफायनल 2 ला सुरुवात होतीये. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. जय हनुमान बजरंगबलीच्या आशीर्वादाने दोन्ही संघ एका बाजूला हर्ष 11 जयरमान जोबेली, तर त्यांच्या विरोधात संघ तुम्ही पाहताय जर्मन चामटोली. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती पार मिळेल. 12 बॉल तुम्हाला जरूर पार मिळतील एका इनिंगमध्ये. नुकताच ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळेल ते आमचे बदलापूर वांगडी संघटनेचे खजिनदार सचिनजी दलाल साहेबांचं आगमन झाले. वेलकम. दुपारीच आपण पाहतोय. खरं तर आमचे दिनेशजी भोईर साहेब जे कार्याध्यक्ष आहेत त्यांचं आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सकाळपासून 4 दिवस एकाच खुर्चीवरती तुम्हाला धनराजी म्हात्रे साहेब देखील पाहायला मिळाले, कारण ना क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम त्यांचं असतं आणि त्यांच्या साथीनं त्यांची साथ निभावत असताना आमचे संचालक महेंद्रजी धुळे आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम क्रीडा स्पर्धा बदलापूरकर चषक या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना यश. पुढचा बॉल रफ्तार का सौदागर, लाईन खराब आहे. रफ्तार का राजा मैदानावरती दाखल होतो आहे आणि अखेर डॉट. गडबड केली आता. पुढचा बॉल इथे देखील खेचण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. डीके सर टोटल बॉल किती? 3 2 रन. टोटल रन 4. ओके. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, जवळपास पुल करण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर बॅटची कडा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. धावफलक 8. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅचमध्ये RK ग्रुप बॉलिवली संघ दाखल झाला आहे फायनलमध्ये आणि आता त्याच टीमचे एक चांगले खेळाडू आणि आमचे असोसिएटचे पदाधिकारी आपण पाहतोय. नुकताच अविनाशजी वजेदादांचं आगमन होतं. वेलकम, स्वागत आहे. पुढचा बॉल टर्न केला आहे ऑन साईडला. खेळाडू डीपमध्ये पोहोचतील. सिंगल मारी. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि येतोय चौकार. धावफलक आता 12. खुशखबर खुशखबर खुशखबर. खरं तर ज्या स्पर्धेची वाट आपण आतुरतेने पाहतो तीच स्पर्धा शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित वरुण इम्प्रा ट्रॉफी द महाराजा रिसॉर्ट. खरं तर तुकारामजी भात्रे साहेब यांचा महाराज द रॉयल रिसॉर्ट यांच्या माध्यमातून एक स्वप्नातून साकार झालेली मोठी स्पर्धा पावसाळी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पार मिळेल. उद्या ठीक 9 वाजता या स्पर्धेला शुभारंभ होईल. पहिला सामना तुम्हाला जरूर पार मिळेल. चिखलोली बनाम मनोज मित्रमंडळ बेलवली. त्यानंतर दुसरा सामना फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोपाडा एरंजाडच्या विरोधात जांतराजा बदलापूर. तिसरा सामना गावदेवी क्रिकेट संघ पिंपळलीवाडीच्या विरोधात गावदेवी आंबेशिव आणि चौथा सामना राधे 11 कुळगावच्या विरोधात शाहूराजे नवीन वडवली. या 8 संघाच्या दरम्यान उद्या क्रिकेटचा कुंभमेळा पाहायला विसरू नका. याच क्रीडांगणावरती उद्या ठीक 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. यायला विसरू नका. वरुण इम्प्रा ट्रॉफी शिवसेनेचे भाग्य विधाते आदरणीय वामनजी म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव युवा नेता वरुणजी म्हात्रे साहेब यांच्या नावानं ती स्पर्धा रंगतीये. पुढचा बॉल उडवलाय, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बदलापूरचा वंडर बॉय करण भगवान धुळेच्या बॅटमधून येतोय. सिक्सर. षटकार आलाय. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती फ्लाय होत असताना 21 अजून एक धमाका पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये हा देखील बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार.
27 धाबा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल तुम्हाला जरूर पार मिळेल या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 बॉल ट्रॅकवरती हर्षद कोंडिलकर दाखल होते या मॅचमध्ये. 27-17 बनल्यात. चांगली सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 ओव्हर नंबर 2 लाईन खराब. पुढचा बॉल यस्त्या उद्ध्वस्त. ओव्हर नंबर 2 ला जशी सुरुवात झाली धावसंख्येला आळा घालण्याचं काम केलं. एक सिंगल बाळी दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा जलद गतीने एकवटल्या जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 30. याच करत हा सामना एका बाजूला विवेक गायकवाड जोबेली, दुसऱ्या बाजूला चामटोली. वेग गायकवाडच्या समोर सासरवाडीचा संघ आहे कारण चामटोलीचे जावं येत वेग गायकवाड. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय आता सामना कोणीही जिंकू दे आनंद होणार आहे या शंका नाही आहे. टर्न गेला साईडला लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगानं. सिंगलच मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलक पुढे सरकत असताना आज पुन्हा एकदा तेजस कांबरेला पाहिल्यानंतर जुना जाणता खेळाडू कबड्डीची आठवण झाली कारण चामटोली असेल पंचकृषीमधील एक ताकदवर संघ कबड्डीचा म्हणून चामटोली टीमकडे पाहिलं जात होतं. अजून एक चांगला फटका. यावेळेस देखील धाबा मिळतील. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न करतील का. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. एक चेकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न. 2 to go. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 33. शेवटचे 2 बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात डीप मध्ये भरपूर वेगाने आले जरूर परंतु गोळीच्या वेगाने बॉल सीमारेषा पार. चौकार. 37. आर के ग्रुप पालवी टीम कॅप्टन या. फुल टॉस. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आशिष वेगाने पोहोचलाय. 2 धाबा आणि अखेर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 39 आणि 40 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये. आर के ग्रुप बॉलिवूड टीम कॅप्टन आपण येऊन थांबा.
12 बॉल आणि 40 धाब्याची गरज या मॅचमध्ये. मॅचला सुरुवात स्टॅकिंग वरती हर्षद. पहिलाच बॉल टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर. 40 धाब्याचं लक्ष्य आणि कोंडिलकरने केले आक्रमण. बॉल सीमा पार, षटकार. अनिकेत कोंडिलकरच्या बॅटमधून हा पहिला ब्लास्ट षटकार आला आहे. 12 बॉल 40ची गरज असताना 11 बॉल 34ची गरज या मॅचमध्ये. 2 दिवस काय खेळ दाखवलाय. कालच्या दिवसामध्ये देखील जर्मन चामटोरीनं पुन्हा एकदा टर्न करायचा प्रयत्न होता, आता नाही जमलं. पहिल्या बॉलवरती अभ्यास केला होता पूर्णपणे आणि दुसरा बॉल देखील भिरकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे आता फसतो या मॅचमध्ये. त्यामुळे बॉल आला डॉट. बॉडी ट्रॅकवरती अभय चौधरीला तुम्ही पाहता या मॅचमध्ये. ओन नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 ओव्हरची मॅच जरूर पार मिळेल. पुन्हा एकदा टर्न केला ऑन साईडला. कहीं पण निगाह, कहीं पण निशाणा. खेळायचं होतं यावेळेस ऑफ साईडला, परंतु बॅट जशी फिरली तसा बॉल मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. सिक्सर. बारा धाबा, अजून 28ची गरज. पुन्हा एकदा बिग हिट. फटका फसलाय आणि करण धुळे जर चेंडू खाली येतोय तर कदाचितच कॅच सुटावा आणि इथून तुम्ही पाहताय अप्रतिम झेल स्वीकारत असताना हर्षदला मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती अभि. पुढचा बॉल. पहिला बॉल फेस करतोय, लांबून फिरवण्याचा प्रयत्न होता आणि डॉट. अभय चौधरीला तुम्ही पाहता या मॅचमध्ये बॉडी ट्रॅकवर तो दाखल झाला. 1 षटकार, 2 षटकार आलेत, परंतु कमबॅक या मॅचमध्ये करत असताना प्रत्येक बॉलवरती काहीसा कानमंत्र करण देतोय. त्यामुळे आता सलेक्टचे 2 डॉट आलेत. इथे देखील पुन्हा एकदा गोपणीसारखी बॅट फिरवली होती, नाही जमलं. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. अजून एक डॉट आणि ओव्हर नंबर 1चा खेळ देखील संपलाय. सहा बॉल आणि 28 धाब्याची गरज. ओव्हर नंबर 2ला सुरुवात झाली आहे. बॉल ट्रॅकवरती रोहित आणि रोहितच्या विरोधात दिनेश भगत. पहिला बॉल डॉट आलाय. 6 मध्ये 28ची गरज होती, आता 5 बॉल 28 धाबा. बिग हिट. मोठा फटका खेळलाय, तो देखील फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, डीप मध्ये धावत परत पोहोचलाय. अजून एक झेल स्वीकारलाय. फर्नस बा.
पुढचा बॉल. नवीन बॅटर मैदानावरती करण अरुण भगत दाखल होतोय. पंचाकडे व्हाईट बॉलसाठी मागणी केली. डॉट. आरके ग्रुप वालिवली टीम कॅप्टन येऊन थांबा. इथे देखील पंचाकडे पाहत राहिले आणि स्विंग होत बॉल चाललाय सूर्यरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट. औपचारिकता शिल्लक आहे ती पूर्ण करण्याचं काम सध्या घडीला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चौकार आलाय. 40 धाबांचं टार्गेट चेस करत असताना थोडीशी दमछाक झाली आहे टीम आरके ग्रुप वालिवलीला या मॅचमध्ये. चामटोली टीमला आरके ग्रुप वालिवली नेक्स्ट मॅचमध्ये फायनलला दिसेल. बोस टीमचे खेळाडू गौरव, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर संपर्क साधा. बोस टीमचे कोणी प्रतिनिधी असाल तरी आपण संपर्क साधा. जर्मन चामटोलीचे विरोधात जर्मन जोवेली. अभिनंदन जर्मन जोवेली. तर हार्डलक टीम जर्मन चामटोली. परंतु या स्पर्धेतून एक पारितोषिक तुम्हाला देखील मिळेल या शंका नाही. या चला आरके ग्रुप वालिवली टीमची कॅप्टन लवकर